नमस्कार. मी पहिल्यांदा विक्रम फाटक आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी बोलवलं आणि आपल्याशी बोलण्याची एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. मित्र, उद्योग व्हॉट इज बिझनेस असा मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या एक म्हणजे डेफिनेशन प्रत्येकजण आपापली करेल, पण एक शॉर्ट डेफिनेशन माझ्या लक्षात अशी येते, फाइंडिंग अ गॅप अँड फिलिंग अप दॅट गॅप, दॅट इज अ बिझनेस. कुठली तरी गॅप असेल, आता ओला उबरने एक स्पेस होती, गॅप होती, ती फिलअप केली, बिझनेस तयार झाला. आता बरेचदा आपल्याला प्रश्न पडतो की बिझनेस करायचा तर आहे, पण कुठून सुरुवात करू, म्हणजे जमत नाही, बनत नाही, म्हणजे माइंडसेट होत नाही. तर एक उदाहरण असं आहे की सोनी कंपनी आपल्याला माहिती आहे. या सोनी सगळी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे, इलेक्ट्रॉनिक्सचे सगळे गॅजेट्स ती बनवते. पण या कंपनीचं पहिलं प्रोडक्ट होतं प्रेशर कुकर. आपल्याला आश्चर्य वाटेल, प्रेशर कुकरपासून यांनी सुरुवात केली आणि शेवटी आता इलेक्ट्रॉनिक्स या कंपन्यांवरती आले. प्रॉक्टर अँड गॅम्बल ही मल्टीनॅशनल कंपनी आपल्याला माहिती आहे. या कंपनीचे दोन प्रमोटर जे आहेत, प्रॉक्टर अँड गॅम्बल, हे दोघेही एका प्रवासात निघाले होते आणि समोरासमोर बसले होते. ते एकाचा न्यूजपेपर पाहत होता, बघत होता, वाचत होता आणि कोणाचा तरी पाय त्याला लागला आणि त्याने सॉरी म्हटलं. आणि सॉरी म्हटल्यानंतर मग थोड्या वेळाने दोघांचं बोलणं सुरू झालं. बोलणं सुरू झाल्यानंतर कोट कुठून आला, काय आला, वास्तपुस्त झाली आणि मैत्री झाली नाही, पण ओळख झाली. त्यातल्या प्रॉक्टरने व्यवसाय सुरू केला. तो व्यवसाय काय सुरू केला तर चर्चच्या समोर, चर्चमध्ये लोक जातात आणि चर्चमध्ये समोर गेल्यानंतर मेणबत्ती लावतात. तर ह्या मेणबत्त्या तयार करून तिथे विकणे, हा व्यवसाय. प्रॉक्टर अँड गॅम्बलचा पहिला प्रोडक्ट काय, मेणबत्त्या. आणि त्याच्यानंतर तो वाढत गेला आणि हे दोघेही मित्र मग एका व्यवसायात आले आणि P&G आता मोठा ब्रँड तयार झाला. आज त्यांची जी व्यवसायाची वृद्धी आहे ती जवळपास $120 बिलियन एवढी आहे. एवढा मोठा उद्योग त्यांचा आहे. म्हणजे सगळ्यात मोठी FMCG कंपनी त्याला आपल्याला म्हणता येईल. बरेचदा आपल्याला प्रश्न पडतो की खूप भांडवल लागेल. मी एक पुस्तक, माझं पहिलं पुस्तक जे होतं, उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा, त्याच्यामध्ये थेअरी अशी मांडली आहे की उद्योग करायला तुम्हाला पैसे लागतच नाहीत. उद्योग हा दुसऱ्यांच्या पैशावरच करायचा असतो आणि ते दुसऱ्यांचे पैसे आपल्याकडे कसे आणायचे हे एक कौशल्य आहे. ते कौशल्य मी त्या पुस्तकात अनेक मार्गाने सांगितलेलं आहे. तर किती भांडवल लागेल, खूप भांडवल लागेल असं आपल्याला वाटतं. डहाणूकर इंडस्ट्रीज आता मोठा उद्योग समूह आहे. यांच्याकडे फक्त ₹5 होते पहिल्यांदा, जेव्हा त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली आणि ₹5 सुरुवात झाली. बेडेकरचे, अण्णा बेडेकर जे होते, या बेडेकरांनी जेव्हा सुरुवात केली तर एक 200 लिंब आणले आणि त्या लिंबांचं लोणचं घातलं, ओळखीच्याच लोकांकडे, मित्रमंडळींकडे दिलं. त्यांना आवडलं आणि अनेकांनी मागणी सुरू केली. त्याच्यातून त्यांचा व्यवसाय सुरू झाला. किर्लोस्कर उद्योग समूह कुठून सुरुवात झाली तर लक्ष्मणराव किर्लोस्करांनी सुरुवात केली. त्याला आता 150 वर्षापेक्षा जास्ती झाली. त्यांनी व्यवसाय सुरू केला सायकल रिपेअरिंगचा. तर सायकल रिपेअरिंग कुठे, आणि किर्लोस्कर कमिन्स इंजिन्स, डिझेल इंजिन, पंप वगैरे कुठे, पण सायकल दुरुस्तीपासून सुरुवात केली. नंतर त्यांचा एक फेमस प्रॉडक्ट होता नांगर, लोखंडी नांगर. आणि लोखंडी नांगर हा त्यांनी तयार केल्यानंतर शेतकरी कोणी घेईना, शेतकरी कोणी घेत नाहीत. हे गावागावात फिरत होते आणि लोकांना असं वाटत होतं की तोपर्यंत लाकडी नांगर वापरायचे आणि हा लोखंडी नांगर म्हणजे आपली धरणी माता, भारत माता, आणि तिच्या खुशीत आपण तो लोखंडी नांगर खुपसायचा आहे की बरं नाही, हे चांगलं नाही, तो नांगर विष याच्यात पेरणार, म्हणून कोणी घेत नव्हतं.
तर लक्ष्मणराव किर्लोस्करांनी किती वेळ घालवला असेल किंवा किती वेळ दिला असेल पहिला नांगर विकण्यासाठी त्यांना. तर मित्र, पहिला नांगर विकायला लक्ष्मणराव किर्लोस्करांना 2 वर्ष लागले. पण 2 वर्ष लागले याचा अर्थ लक्षात घ्या, त्यांनी चिकाटी सोडली नाही. आपण 2 वर्ष एखाद्या उद्योग सुरू करायला लागले तर सोडून देऊ, जाऊ द्या, 2 वर्ष याच्यात कशाला वाया घालवायचे. पण त्यांनी सोडले नाही आणि म्हणून तो आज आपल्याला एवढा मोठा उद्योग पाहायला मिळतो आहे. बजाज टेम्पो किती मोठे इंडस्ट्री आहे. बजाज टेम्पोची सुरुवात कुठून झाली? गिरगावच्या एका कार शेडमध्ये त्यांची सुरुवात झाली. त्याने एजन्सीसारखी सुरुवात केली. त्यांचे जे प्रमोटर होते नयनलाल बजाज यांनी. रघुनाथ कामत आपल्याला नाव माहिती आहे काही लोकांना? काय प्रॉडक्ट आहे यांचं? काय कंपनी आहे? नॅचरल्स. आपण आईस्क्रीम ऐकलं असेल. नॅचरल्स आईस्क्रीम हा साधा माणूस होता. त्याच्या भावाच्या का नातेवाईकाच्या एका रेस्टॉरंटमध्ये तो काम करायचा. पण धडपड्या होता, मेहनती होता, काहीतरी आपण करत राहिलं पाहिजे असं त्याला वाटत होतं. आणि त्या रेस्टॉरंटमध्ये काम करता करता त्याने त्याच रेस्टॉरंटमध्ये आईस्क्रीम बनवणं सुरू केलं. आता आईस्क्रीमची टेस्ट प्रत्येकालाच आवडते आणि ती ग्राहकांना आवडायला लागली. आणि मग त्याने प्रयोग केला की नॅचरल फ्रूट्स जे आहेत ते त्याच्यात टाकावेत. डाळिंब टाकावेत, ॲपल टाकावे, सीताफळ टाकावे, पेरू टाकावे, असे वेगवेगळे फळं टाकून त्यांनी नॅचरल आईस्क्रीम सुरू केलं आणि ते पॉप्युलर झालं. त्याने मग तो धंदा, नोकरी सोडली. स्वतःचं छोट्या याच्या पॅसेजमध्ये त्याने सुरू केलं आणि ते सुरू झालं, चाललं. आज मित्रो 15 राज्यामध्ये नॅचरल आईस्क्रीम विकल्या जातं. स्टॉल्स आहेत, फ्रँचायझी आहेत, 400पेक्षा जास्ती आउटलेट्स त्यांचे आहेत आणि 400 कोटीपेक्षा जास्ती टर्नओव्हर या कंपनीचं आहे. छोट्या प्रमाणात सुरू झालेल्या. सुरुवात जी आहे ना ती छोटीच होत असते. धीरूभाई अंबानी आपण नाव मोठं ऐकलं आहे. रिलायन्स आहे, सगळं हे जे आता विश्व पाहतो आहे. पण धीरूभाई काही एकदम मोठे झाले नाहीत. ते कपड्याचे गठ्ठे हाताने उचलून त्या कापड दुकानात नेणे असे कामं त्यांनी केलेले आहेत. अशा कामातून त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल वाटणे अशी कामं त्यांनी केलेली आहेत आणि आज ते पेट्रोल पंप वाटतात. पेट्रोल वाटणारा माणूस पेट्रोल पंप वाटतो, अशी परिस्थिती. तर सांगायचा उद्देश एवढाच की जिथून जमेल तिथून सुरुवात करा. स्टार्ट फ्रॉम वेअर यू आर. जिथे आहात तिथूनच सुरुवात करा. जे सुचते त्याच्यातून सुरुवात करा की इट इज नॉट द एंड ऑफ युअर बिझनेस. ती सुरुवात आहे. एंड मे बी एनिवेअर. यू डू नॉट नो व्हॉट विल बी द एंड. तुम्ही अल्टिमेटली काय करत राहणार हे आज तुम्हालाही सांगता येणार नाही. आज आपण बटाटे वडे खातो, पण मित्रो माहिती आहे बटाटा वडा शोध कोणी लावला? नाही माहिती ना. मी एकदा त्या हॉटेलमध्ये गेलो होतो. एक प्रसंग असाच होता की त्यांना त्यांच्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट करायचं होतं आणि रिडेव्हलपमेंट म्हणून मी बघायला गेलो. तर तेव्हा ज्यांनी सुरुवात केला बटाटे वडा त्यांची 5वी पिढी तेव्हा तिथे होती आणि त्यांचं वय होतं 51 वर्ष. मामा काणे, दादरचे काणे यांचे स्वच्छ उपहारगृह आपण ऐकलं असेल, पाहिलंही असेल. मामा काणे यांनी बटाट्या वड्याचा शोध लावला आणि आज बटाटा वडा जगप्रसिद्ध झालेला आहे. पण वडापाव कुठून आला? वडापाव कसा आला? तर वडापावचा शोध लागला 1960 साली. अशोक वैद्य या माणसाने पहिली हातगाडी दादरला वडापावची टाकली. कीर्ती कॉलेजच्या तिथे बाळासाहेबांचा आशीर्वाद त्याला होता आणि तेव्हा ते मराठी माणूस वगैरे आंदोलन सुरू झालेलं होतं. तर तेव्हा पहिली बटाटा वड्याची गाडी. मामलेदार मिसळ आता ठाण्यात आपण खाल्ली असेल सगळ्यांनी. पण कशी सुरू झाली? कोणी सुरू केली? मामलेदार म्हणजे कोण? त्याचं काय आडनाव होतं ज्याने सुरू केली त्याचं? तर
हे काही आडनाव नाही आहे. तर नरसिंह मुरुडेश्वर हा माणूस हा कर्नाटकमधला कारवारचा राहणारा आणि हा मुंबईत आला नातेवाईकांकडे, ठाण्यात राहिला आणि ठाण्यात राहिल्यानंतर त्याने एक 7x7च्या गॅरेजमध्ये मिसळचं एक दुकान सुरू केलं. तर जवळच तहसीलदाराचं ऑफिस होतं. त्या तहसीलदाराला तेव्हा मामलेदार म्हणायचे आणि अधिकांश कस्टमर्स जे होते ते त्या ऑफिसमधून येणारे होते आणि मग लोक म्हणायचे चला मामलेदार मिसळ खाऊ आणि असं त्याचं मामलेदार मिसळ असं नाव पडलं. ते काही मामलेदार मिसळ असं काही त्याचं नाव नाही. आज मित्र मामलेदार मिसळचे 25 आउटलेट्स आहेत आणि प्रसिद्ध मिसळ आहे. एक इन्फॉर्मेशन म्हणून आपल्याला सांगून ठेवतो की माझं एक नवीन पुस्तक आता मी लिहितो आहे, सिक्वेल टू उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा. उद्योगच करावा पण का, कसा आणि कशासाठी. तर त्याच्यामध्ये ह्या उद्योगाच्या स्टोरीज बऱ्याचशा मांडलेल्या आहेत. ते स्टोरी टेलिंग फॉर्मॅटमध्ये मी ते पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते अधिक रुचावं, अधिक पोचावं अशा हिशोबाने त्याची मांडणी मी केलेली आहे. आता म्हणजे उद्योग तर आपण पाहिला कुठूनही सुरुवात करावा, काय जेवढे पैसे असतील तिथून सुरू करावा. नातेवाईकांकडून, मित्रमंडळींकडून, ओळखीच्यांकडून, पाळखीच्यांकडून पैसे घेऊन सुरू करावा. सुरुवात तर होतेच, पण नुसतं उद्योग आपण जो करतो तो उद्योग 1 झाला आपला जो उद्योग आहे. आता मी तुम्हाला काही उदाहरणं उद्योग 2ची सांगणार आहे. उद्योग 1 आपण करतो पण आपण माझ्या मते उद्योग 2 पण केला पाहिजे. तर एका मित्राने मला बजाजची ऑटोची शोरूम त्याने काढली मोटरसायकल्सची आणि त्याच्या उद्घाटनाला बोलावलं. त्याचं उद्घाटन झाल्यानंतर मग मी त्याच्याशी गप्पा मारत होतो. त्याला विचारलं की अरे याच्यात प्रॉफिट मार्जिन किती आहे. कोणत्याही उद्योजकाला भेटलो आपण तर नॉर्मली विचारतो प्रॉफिटेबिलिटी किती आहे. तो म्हणाला याच्यात ना काही प्रॉफिटेबिलिटी नाही आहे, जेवढं येतं ना तेवढं सगळं खर्च होतं माणसांवर, याच्यावर त्याच्यावर आणि काही शिल्लक राहत नाही. तर मग म्हटलं तू धंदा कशाला करतो आणि तुला मिळतं काय याच्यातून, कमाई होते की नाही. तो म्हणाला कमाई होते, कमाई होत नाही असं नाही, पण मोटरसायकल स्कूटर्स विकून कमाई होत नाही. तर मला इन्कम कशात मिळतं, जो मोटरसायकल घेतो तो नंतर ॲक्सेसरीज पण घेतो, त्याला स्पेअर पार्ट्स लागतात, त्याला रजिस्ट्रेशन करायला लागतं, त्याला इन्शुरन्स करायला लागतो, त्याला लोन घ्यायला लागतं, तो नंतर सर्व्हिसिंगसाठी माझ्याकडेच येतो. हे जे कामं आहेत ना याच्यातून मला कमाई मिळते. म्हणजे हा मित्र मी याला उद्योग 2 म्हणतो, बिझनेस 2. प्रत्येक बिझनेसमध्ये बिझनेस 2 हा असतोच आणि आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपला उद्योग जर वाढवायचा असेल, प्रॉफिटेबिलिटी कामं जर वाढवायची असेल आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा बिझनेस 2 दिसायला लागेल की बिझनेस 2 आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. एक उद्योजक मला भेटला, त्याचा व्यवसाय कॅन्टीन चालवण्याचा. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स इथे कॅन्टीन थाटलं आणि कॅन्टीन चालवलं. तर मी त्याला विचारलं किती मार्जिन आहे, किती प्रॉफिटेबिलिटी आहे. तर तो म्हणाला काही फार उरत नाही याच्यात, काय हे यांनीच हॉटेलची जागा दिलेली असते कॅन्टीनसाठी आणि पॉवर त्यांचाच असतो, जागा त्यांचीच असते आणि रेटही त्यांचेच असतात, स्वस्तात द्यायला लागतं, 10 रुपयात वडापाव वगैरे वगैरे असं. तर म्हटलं मग कमाई काय होते, शिल्लक कुठे राहतं. तर ही केम आउट विथ बिझनेस 2. तो म्हणाला आता मी शाळेत ज्या कॅन्टीन चालवतो तिथे 1000पर्यंत मुलं आहेत. शिक्षक, स्टाफ आणि हे सगळी मंडळी जी आहेत ती 70-80 आहेत. प्रत्येकाच्या घरी केव्हा तरी बर्थडे होतो, कोणाची लग्नाची ॲनिव्हर्सरी असते, कोणाच्या घरी पूजा असते. आता ते मला ओळखतात, त्याच्यामुळे मला विचारतात आणि मी त्यांच्या घरी मग कॅटरिंग पुरवतो, कोणाचं लग्न असते. तर हे याचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत, कोणाच्या लग्न समारंभ, वाढदिवस समारंभ, याच्यात मला कमाई होते आणि हे कॉन्ट्रॅक्ट्स मला कुठे मिळतात, माझं कॅन्टीन इथे आहे म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट्स मला मिळतात. तर हा मित्र त्याने जर नुसतं कॅन्टीन चालवलं असतं तर प्रॉफिटेबिलिटी काही राहिली नसती. हा बिझनेस 2 हा महत्त्वाचा आहे.
आता आमच्या उद्योगात आहे रिअल इस्टेटमध्ये घरं बांधणे आणि घरं विकणे, हा झाला बिझनेस 1. पण याच्यामध्ये तिथे जो राहायला येणार असतो त्याला ग्रिल लावायची असते, त्याच्यानंतर त्याला सेफ्टी डोअर लावायचं असतं, त्याला किचनमध्ये काही करायचं सामान लावायचं असतं, किचन ट्रॉलीज लावायचे असतात, त्याला इंटेरियर करायचं असतं, त्याला आणखी काहीतरी डेकोरेशन करायचं असतं, त्यालाही काही झाडं झुडपं पाहिजे असतात. अशी जी कामं असतात. आणि काही लोकांना राहायला यायचं पण नसतं, मग घर भाड्याने द्यायचं असतं, काही लोकांना घर विकायचं असतं. तर हा जो बिझनेस 2 आहे ना, म्हणजे बिल्डर तिथून निघून जातो, पण तिथे मग बिझनेस 2 करणारे लोक येतात आणि खरी कमाई ते करतात. हाऊसिंग लोनवाले हाऊसिंग कन्स्ट्रक्शनपेक्षाही जास्ती कमाई करतात, कारण त्याला कस्टमर जो मिळतो तो 15-20 वर्षासाठी एक कस्टमर मिळून जातो. आम्ही तो बांधून 2 वर्षात निघून जातो, पण त्याला 20 वर्षापर्यंत कमाई त्याची चालू असते. तर हा बिझनेस 2 आपण लक्षात घेतला पाहिजे, असं माझं दुसरं सजेशन आपल्यासाठी आहे. एक आणखी गोष्ट आपल्याला सांगाविषयी मला अशी वाटते की बिझनेसमध्ये 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. बिझनेस करताना आपले अनेक विभाग असतात. बिझनेस जसा जसा मोठा होत जातो तसे आपल्याला डिपार्टमेंट्स करायला लागतात. मग मार्केटिंगचं डिपार्टमेंट येते, सेल्सचं येते, रिकव्हरीचं येते, प्रोडक्शनचं येते, अकाउंटिंगचं येते, ऑडिटिंगचं येते, अनेक येतात. पण आपण सगळ्यात जास्त लक्ष कशाकडे दिलं पाहिजे, तर मला वाटतं 2 गोष्टींकडे दिलं पाहिजे. मार्केटिंग हे त्यातलं अत्यंत महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे, कारण मार्केटिंग इज द इंजिन ऑफ द बिझनेस. ट्रेनचा जो स्पीड असतो ना, तो इंजिनचा जो स्पीड असेल तोच ट्रेनचा स्पीड असतो. डब्यांना काही वेग नसतो. ज्या स्पीडने इंजिन धावेल त्याच स्पीडने ट्रेन धावते. बाकीचे सगळे डिपार्टमेंट जे आहेत ते त्या ट्रेनचे डबे आहेत. इंजिन जे आहे ते मार्केटिंग, सेलिंग हे इंजिन आहे, आणि या इंजिनकडे जास्तीत जास्त लक्ष आपण दिलं पाहिजे. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम हे प्रमोटर, CEO यांनाच करावं लागतं. याचं काही वेगळं डिपार्टमेंट नसते, आणि ते मला असं वाटते डिसिजन मेकिंग आहे. डिसिजन मेकिंग आय से इज द हार्ट ऑफ द बिझनेस. मार्केटिंग इज द इंजिन ऑफ द बिझनेस, डिसिजन मेकिंग इज द हार्ट ऑफ द बिझनेस. अमेरिकेमध्ये एक अभ्यास असा करण्यात आला की 25,000 कंपन्या ज्या फेल झाल्या तर त्यांचं अनालिसिस करण्यात आलं. एक स्टडी रिपोर्ट त्याच्यावर पब्लिश झाला. वेगवेगळी कारणं त्याच्यात शोधण्यात आली, आणि असं लक्षात आलं या कमिटीच्या की 25,000 कंपन्या ज्या फेल झाल्या, या फेल होण्यासाठी प्रत्येकाचं कारण काही सेम नाही आहे, पण प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असली तरी त्यांनी 31 कारणं अशी शोधून काढली ज्याच्यामुळे ह्या कंपन्या कुठेतरी फेल झाल्या. आणि या 31 कंपन्यांची लिस्ट त्यांनी केली, त्याची वर्गवारी केली, त्याचं इम्पॉर्टन्स म्हणजे प्रायोरिटी अशी त्यांनी मांडली. आणि मित्र, त्याच्यात सगळ्यात टॉपवर जे रिझन होतं ते नॉट टेकिंग डिसिजन. सो डिसिजन मेकिंग किती महत्त्वाचं आहे. नॉट टेकिंग डिसिजन is a reason for failure of your company. Taking right decision is very important, but taking right decision at a right time is more important than only taking decision. You may take a right decision, but if you take it at a wrong time, then there is no use of your right decision. हे रॉंग डिसिजन झालं तर ते राईट टाईमला घ्या किंवा रॉंग टाईमला घ्या, ते रॉंगच आहे. पण राईट डिसिजन ऑल्सो शुड बी टेकन इन द राईट टाईम. तरच त्याला एक इम्पॉर्टन्स आहे, तरच त्याला व्हॅल्यू आहे, आणि त्या डिसिजनला काहीतरी मग बिझनेस सेन्स त्याला उरतो. आता एक मुलगा असा होता, बऱ्याचदा काय असतं की काही लोकांची सवय असते, रडत बसतात, कारणं सांगत बसतात. अरे काय झालं, असं झालं, तसं झालं, तब्येत बरी नाही, हा त्रास देतो, तो त्रास देतो. तर एक मुलगा तक्रार करत होता त्याच्या वडिलांकडे
की काय मला शूज नाही दिले, काय नाही, तर शूजसाठी तो तक्रार करत होता. मग एका ठिकाणी जिथे ते बसले होते त्याच्या बाजूलाच एक मुलगा बसला होता आणि तो शूज नाही, तो देवालाही दोष देत होता की काय देवा तू मला कशा घरी टाकलेलं आहे, कोणते पॅरेंट्स मला मिळालेले आहेत, मला शूज पण देत नाहीत. तर त्याच्या बाजूला एक मुलगा बसला होता, त्याला पायच नव्हते. मग त्याच्या लक्षात आलं की अरे याला तर पायच नाही, आता बूट कुठून घालणार. आपण तर देवाला दोष देत होतो की मला तू बूट दिले नाही. तो मग देवाला धन्यवाद द्यायला लागला की देवा धन्यवाद तुझे की तू मला पाय तरी दिलेले आहे, बूट मी केव्हा तरी घेईन. तर तात्पर्य असं की रडत बसू नका. अनेकांना कारणं द्यायची, रडण्याची सवय असते, एक्सक्युजेस काढण्याची सवय असते. काय रिझनला बिझनेसमध्ये ना काही महत्त्व नाही आहे. यू वॉन्ट रिझल्ट, रिझल्ट येण्याला महत्त्व आहे. रिझल्ट जर आला तर त्याला अर्थ आहे. आणि रिझन्सचे गाठोडे बांधून मी का फेल झालो हे जस्टिफाय करून काय उपयोग नाही. ते सोडून द्या. बिझनेसमध्ये किंवा कामामध्ये किंवा काही करण्यामध्ये दोनच गोष्टी आपण करतो की एखादं काम करताना आयदर यू विल सक्सीड और यू विल लर्न. देर इज नो फेल्युअर. यू विल सक्सीड और यू विल फेल. इट इज नॉट ट्रू. यू विल सक्सीड और यू विल लर्न. फेल्युअर इज द ग्रेटेस्ट टीचर. आणि त्याचं लर्निंग जे होतं ते त्याच्यातून आपल्याला मिळतं. तर मित्र, धंदा करताना एक गोष्ट आणखी मी अनेकांना सांगतो की लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे सामाजिक बांधिलकी. मी गेल्या आठवड्यात चेंबूर हायस्कूल, चेंबूरला आहे मुंबईमध्ये, इथे जी मराठी माध्यमाची शाळा आहे याच्यात मराठी मुलं म्हणजे बऱ्याच प्रमाणातली झोपडपट्टीतली मुलं त्या ठिकाणी शिकायला येतात. गरिबीची परिस्थिती असते. आज शिक्षण आणि आरोग्य हे दोन्ही आपल्या देशामध्ये अनअफोर्डेबल झालेले आहेत, अफोर्डेबल राहिलेले नाही आहेत. तर मी दरवर्षी गेली 15 वर्ष झाले या शाळेमध्ये जातो आणि तिथल्या 500 मुलांना दप्तर, वह्या पुस्तकं, गणवेश, छत्री, वॉटर बॉटल, कंपॉस बॉटल, टिफिन बॉक्स असं साहित्य मी त्या सगळ्या मुलांना देतो. हा एक सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून मी करतो. याची मी कुठेही कधी प्रसिद्धी केली नाही किंवा कोणालाही सांगितलं नाही. आज जाहीरपणे पहिल्यांदाच आपल्याशी बोलतो आहे आणि एवढ्यासाठी बोलतो आहे की ती लहान मुलं असतात, ती जेव्हा ती स्कूल बॅग आणि ते वॉटर बॅग आणि सगळं मिळतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद जो असतो ना तो तुम्हाला सुखावून जातो आणि तो तुमच्या प्रॉफिटपेक्षाही जास्ती असतो. आणि म्हणून आपण उद्योग करताना सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. गरीब कल्याण हा मंत्र आपण लक्षात ठेवला पाहिजे. हे जर काम आपण केलं तर आपण खरं काम केलं. त्याचं जे समाधान आहे ना, म्हणजे व्हॉट यू नीड इन लाईफ, यू नीड 3 थिंग्स. एक तुम्हाला ऑक्युपेशन पाहिजे जे तुम्हाला बिझनेसमधून मिळतं. दुसरं तुम्हाला सस्टेनन्स पाहिजे जे तुम्हाला प्रॉफिटमधून मिळतं. आणि तिसरं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन पाहिजे. तर सॅटिस्फॅक्शनसाठी तुम्ही गरीब कल्याण हा मंत्र लक्षात ठेवावा आणि त्याच्यातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल. जाता जाता एक टुगेदरनेसचा मंत्र जो रतन टाटांनी दिलेला आहे तो आपल्याला सांगतो आणि मी थांबतो. त्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर आपण बोलूया. इफ यू वॉन्ट टू वॉक फास्टर गो अलोन, बट इफ यू वॉन्ट टू वॉक फार गो टुगेदर. हा टुगेदरनेसचा मंत्र आहे. पुनश्च एकदा विक्रम फाटक आणि त्यांच्या टीमचा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.